नमस्कार मित्रांनो, भारताच्या राजकारणात दलित, बहुजन आणि वंचित समाजाला स्वतंत्र राजकीय आवाज देणारे एक मोठे नाव म्हणजे कान्शीराम. सरकारी नोकरी करणारा एक साधा तरुण पुढे जाऊन भारताच्या मोठ्या राजकीय चळवळीचा नेता कसा बनला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कान्शीराम यांचा जन्मापासून ते अखेरपर्यंतचा संपूर्ण जीवन प्रवास. हमें ये कहना है कि करप्शन देश को ले डूबेगा. नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहत आहात द फिफ्थ कॉलम. चला तर मग आजच्या गोष्टीकडे वळूयात. कान्शीराम यांचा जन्म 15 मार्च 1934 रोजी पंजाबमधील रूपनगर जिल्ह्यातील खवासपूर गावात झाला. घर आर्थिकदृष्ट्या साधारण होते, पण शिक्षणाला अत्यंत महत्त्व दिले जात होते. कान्शीराम यांची विज्ञान शाखेत पदवी घ्यायची इच्छा होती आणि पुढे सरकारी नोकरी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कान्शीराम पुण्यातील DRDO मध्ये वैज्ञानिक सहाय्यक म्हणून काम करू लागले. याच काळात त्यांच्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉइंट आला. कार्यालयात दलितांवर होणारा भेदभाव पाहून त्यांना वाईट वाटू लागले आणि ते सगळं त्यांनी फार जवळून पाहिलंय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी सुट्टी देण्यावरून झालेल्या एका घटनेत ते खूप अस्वस्थ झाले आणि त्याच घटनेनंतर त्यांनी ठरवले बहुजन समाजाला संघटित राजकीय शक्ती निर्माण करून द्यावी लागेल. 1970च्या दशकात त्यांनी BAMCEF या संघटनेची स्थापना केली. ही संघटना सरकारी कर्मचाऱ्यांना संघटित करून बहुजन समाजात जागृती निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आली. कान्शीराम देशभर फिरू लागले, सभा घेतल्या आणि बहुजन समाजाला संघटित करण्याचं काम सुरू केले. 1984 मध्ये कान्शीराम यांनी बहुजन समाज पार्टी म्हणजेच BSP ची स्थापना केली. या पक्षाचा मुख्य उद्देश होता दलित, आदिवासी, OBC, अल्पसंख्याक समाजाला राजकीय सत्ता मिळवून देणं. आणि याच काळात एक महत्त्वाची सहकारिणी त्यांना मिळाली, मायावती. कान्शीराम यांनी मायावती यांना पुढे राजकारणात आणलं. BSP सुरुवातीला उत्तर प्रदेशमध्येच मजबूत होत गेली, पण लवकरच तिचा प्रभाव इतर राज्यांमध्येही वाढू लागला. पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि दिल्ली सारख्या राज्यांमध्येही BSP ने निवडणुका लढवायला सुरुवात केली. हळूहळू BSP चा विस्तार होत गेला आणि हा पक्ष उत्तर प्रदेश पुरताच मर्यादित न राहता राष्ट्रीय राजकारणातही महत्त्वाचा खेळाडू बनला. 1990च्या दशकात BSP उत्तर प्रदेशमध्ये मोठी राजकीय शक्ती बनली. कान्शीराम यांनी बहुजन समाजाला एक नवी राजकीय दिशा दिली. त्यांचा एक प्रसिद्ध नारा होता, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. हा विचार भारतीय राजकारणात एक मोठा बदल घडून आणणारा होता. 2000 नंतर कान्शीराम यांची तब्येत खराब होऊ लागली. राजकीय जबाबदाऱ्या त्यांनी मायावती यांच्याकडे सोपवल्या. 9 ऑक्टोबर 2006 रोजी कान्शीराम यांचं निधन झालं. आज कान्शीराम यांना बहुजन राजकारणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी एक वंचित समाज घटकाला राजकीय सत्तेपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवला. जेव्हा भारतीय राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा कान्शीराम यांचे नाव कायम आदराने घेतले जाईल. व्हिडिओ आणि ही माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद.